मी लक्ष्मण हजारे. आत्ताच आमचे मित्र आणि आम्ही मानपाडा पोलीस स्टेशनला गेले असता त्या ठिकाणी स्वागत कक्षात तर कोणी नव्हतंच, परंतु जो मानपाडा पोलीस स्टेशनचा बेशिस्तपणा आहे. कारण जर एखादे पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते हे प्रतिष्ठित लोक जर पोलीस स्टेशनला जातात आणि पोलीस नको ते कारणं देऊन, नको ते उत्तर देऊन एखाद्याला बोलत असतील, जर आज जे पत्रकार दिलीप मगर आहेत त्यांना बेडर पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यांचं डोंबिवली शहरामध्ये नाव आहे, अशा लोकांना जर पोलीस बेशिस्त वागणूक देत असतील, अपमानपदक वागणूक देत असतील, तर त्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आम्हाला जेव्हा त्या ठिकाणी बसवलं, आम्हाला असा अनुभव आला की जो शिपाई होता, जो अधिकारी होते, जे सिव्हिलमध्ये कॅबिनमधून बाहेर आले, त्यांचे एवढे की जसं काय आम्ही एखाद्या गृहमंत्र्याच्या कॅबिनमध्ये घुसून काय चोरीच करायलो अशी बोलणी होती. आणि त्याचनंतर आम्ही तिथं बाजूला बसलो असता एक दारूच्या गुत्त्यावाला आला आणि त्या दारूच्या गुत्त्यावाल्याला या शेठ नमस्कार, पाणी देऊ का, हे करू का, ते करू, तोच शिपाई त्याच्या मागे पुढं करत होता. हा पोलिसांचा नालायकपणा नाही का? ते जर असं असेल तर गृहमंत्र्यांनी पोलिसांचे राजीनामे घेण्याऐवजी गृहमंत्र्यांनीच राजीनामा दिला पाहिजे. म्हणजे साहेब, आपल्याला असं विचारायचं आहे की पोलीस डिपार्टमेंट, आपण जसं म्हटलं, प्रतिष्ठित नागरिक किंवा पत्रकार असतील, अन्य कोणी असतील, त्यांना वागणूक या प्रकारे मिळते आणि अवैध धंदे, जसं तुम्ही उदाहरण दिलं दारूच्या गुत्त्याचं, मटक्याच्या धंद्याचं, गांजाचं, बारवाले, मग ह्यांना प्राधान्य पहिलं दिलं जातं. याचं कारण काय? भ्रष्टाचार अवलंबतात का? याला काय म्हणतात, याला देवाणघेवाण करणं किंवा भ्रष्टाचार. लाचार झालेले महाराष्ट्राचे पोलीस. कारण पोलीस हे आम्ही प्रत्येक ठिकाणी बघतो, तर गांजावाल्याला प्राधान्य, दारूवाल्याला प्राधान्य, तुमचे काय ते बारवाले. मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 17-18 बार आहेत. रात्रभर बारमध्ये धिंगाणा चालतो. सिनियर पी आय काय करतात? झोपी काढतात. क्राईम पी आय काय करतात? झोपी काढतात. डिटेक्शन क्राईम ब्रँच आहे कुठे? नाही आहे. डिटेक्शन काही नसल्यामुळे यांनी, मी म्हणतो, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनीच राजीनामा दिला पाहिजे. धन्यवाद. नमस्कार, मी पत्रकार दिलीप मगर व माझे सहकारी मित्र पत्रकार हजारे व सामाजिक कार्यकर्ते यादव, आम्ही तिघे एका बातमी संदर्भात मानपाडा पोलीस स्टेशन येथे स्वागत कक्षामध्ये गेलो असता कोणी उपलब्ध नव्हते. त्याच्यामुळे मी व माझे सहकारी ठाणे अंमलदार यांना विचारणा केली असता त्यांनी काहीही उत्तर दिले नाही. म्हणून मी सिनियर पी आय यांच्या कॅबिनमध्ये कोणीतरी अधिकारी बसलेले दिसले, म्हणून मी कॅबिनकडे वळून वाकून दरवाज्यातून बघताच 2 शिपाई, एक पोलीस अधिकारी यांनी, सिव्हिल ड्रेसवर असलेले पोलीस अधिकारी यांनी उलटसुलट उत्तरे देऊन आम्हा सदर ठिकाणी बसून ठेवले व आमची महत्त्वाची मीटिंग चालू आहे, तुम्हाला आज गुंडसाहेब यांना भेटता येणार नाही, असे उडवाउडीचे उत्तर देऊन, अपमानास्पद वागणूक देऊन आम्हाला ताटकळत बसून ठेवले. हा पोलिसांचा अत्यंत बेशिस्तपणा आहे.